आणि व्यासपीठासमोर सर्व मान्यवर, ज्या दोन कारणांकरता माझा सत्कार या ठिकाणी झाला त्या दोन्ही कारणांविषयी थोडंसं बोलतो. मला आठवते तारीख 11 जून 2017 या तारखेला ओम साई सभागृहामध्ये एकदा ब्लड डोनेशनचा कॅम्प लागलेला होता. त्या दिवशी मी जवळपास माझ्या आठवणीतलं पहिलं रक्तदान केलं. त्यानंतर करोना काळ सुरू झाला आणि नंतर मग रक्ताची जेव्हा आवश्यकता आहे असं अनेक रिसोर्सेसकडनं कळायला लागलं. त्यावेळेला रक्तदान हे थोडंसं जास्त फ्रिक्वेंटली व्हायला लागलं. जवळपास मला वाटते 2022ला माझ्या घरामध्ये मी याच्याविषयी अनेक गोष्टी बोललेल्या असल्यामुळे माझ्या मिसेसने देखील जेव्हा असं तिला कळलं की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थॅलेसेमिया या रोगाने आजारी असणारी खूप लहान मुलं आहेत, त्यांना रक्ताची प्रचंड गरज असते. त्याचप्रमाणे डायलिसिसवरती असणारे अनेक पेशंट्स आहेत, त्यांना देखील, आणि ती खेड्यापाड्यातली फार गरीब माणसं आहेत, त्यांच्याकडे पैशाचा फार तुटवडा आहे. आणि मग त्यावेळेला मी थोडंसं इन्स्पायर केलं म्हणा किंवा तिने थोडासा आणखीन पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला म्हणा. पण तिने देखील मला वाटतंय 2022 पासून तिने देखील माझ्याबरोबरती रक्तदान सुरू केलं. आता हा आकडा 25 पेक्षा जास्त झाला आहे माझ्याकडनं. ती देखील जवळपास आत्तापर्यंत तिने 15 ते 20 वेळा रक्तदान केलेलं असेल. पण हे मात्र नक्की आहे की ही फक्त ॲक्टिव्हिटी माझी नाही आहे. मला वाटतं म्हणजे हे तुम्हाला सगळ्यांना मी आव्हान करतो की आता प्रचंड गरज आहे या गोष्टीची. आपणच कोणातरी रक्तदान नाही केलं तर समजा उद्या मला जर मला स्वतःला रक्त हवं असेल तर ते कुठून आपण आणणार ना. त्या मधल्या काळामध्ये आणखीन एक गोष्ट घडली होती. एक कार्ड मिळतं रक्तदान केल्यानंतर. त्या कार्डावरती जर तुम्हाला स्वतःला कधी रक्त हवं असेल ना तर पुढल्या 2 वर्षांमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट रक्त मिळू शकतं. मला वाटलं मी बऱ्यापैकी धडधाकट आहे अजून तरी, लगेच काही अजून तरी मला काही रक्ताची गरज काही लवकर भासणार नाही. आणि त्यानंतर मग मी काय केलं की जितकी सगळी माझ्याकडे ती कार्ड जमा झालेली होती ना ती सगळी कार्ड घेऊन गेलो आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देऊन टाकली. म्हटलं ज्यांना कोणाला गरज आहे त्यांना तुम्हीच द्या, म्हणजे अजून तरी मला काही रक्ताची इतक्या लवकर काही गरज भासणार नाही असं वाटतं. आणि ज्या वेळेला मला स्वतःला रक्ताची गरज भासेल त्या सिस्टरना म्हटलं तर तुमचे माझे रिलेशन्स खूप चांगले डेव्हलप झालेले आहेत आणि एका शब्दाखातर तुम्ही मला कधी पण नंतर रक्त देऊ शकता. त्याच्याकरता कुठल्याही कार्डाची आता गरज नाही आहे. त्यामुळे तर मी आणि माझी मिसेस रेग्युलरली ब्लड डोनेशन करतो. पण ती तारीख आजही माझ्या लक्षात चांगली आहे. 11 जून 2017 ओम साई सभागृहामध्येच पहिलं ब्लड डोनेशन केलेलं होतं. म्हणजे ते आगाशे काकांनी कदाचित त्यावेळेला इन्स्पायर केलेलं असेल, मला कसं तर आठवत नाही आहे, पण ती तारीख मात्र नक्की आठवते. आणि दुसरा म्हणजे आमच्या ट्रायथलीट्समध्ये कसं असतं की काही डिस्टन्सेस असतात. म्हणजे मी सुरुवातीला जे आत्ता मी काही यश मिळवलंय त्याच्या आदल्या वेळेला मी एका दुसऱ्या स्पर्धेला त्याच कोल्हापूरमध्ये उतरलो होतो. डिस्टन्सेस त्यावेळेला कमी होते. 1.5 किलोमीटर फक्त स्विमिंग होतं, काहीतरी 40 किलोमीटर सायकलिंग होतं आणि समथिंग 10 किलोमीटर रनिंग होतं. फार तयारी चांगली झाली होती आणि म्हणून त्या स्पोर्ट्स करता मी उतरलो. दुर्दैवाने पहिल्या 5 मिनिटांमध्ये स्पोर्ट्समधनं बाहेर पडलो त्या, कारण पाण्याची प्रचंड भीती वाटली. सगळे जे पैसे वगैरे घातलेले होते ते सगळे फुकट गेले. त्या ठिकाणी मला एक माणूस भेटला. डिमोटिवेशन एखाद्याचं कसं करावं हे त्या माणसाकडनं शिकावं. त्याने मला म्हटलं, अरे तुझी तयारी नाही काही नाही, तू कसं काय याला आलास रे. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं बाबा मान्य करतो मी, माझी तयारी नव्हती. आलो रत्नागिरीमध्ये आणि त्यावेळेला रत्नागिरी ट्रायथलीट्स क्लबचा जो माझा ग्रुप आहे त्यामध्ये अमितजी कवितके असतील, यतीनजी धुरत असतील, आमचे प्रसादजी आलेकर असतील, या सगळ्यांनी मला थोडासा सपोर्ट केला, मोटिवेशन दिलं की सर तुम्ही ज्या डिस्टन्सला आत्ता उतरला होतात ना हे डिस्टन्स खूप कमी आहे, तुम्ही कदाचित याच्याही पेक्षा खूप जास्त करू शकता. त्यांनी मोटिवेशन इतकं जबरदस्त दिलं की त्यानंतर मग खरी तयारी करणं सुरू झालं. आणि मग ते 1.9 किलोमीटर स्विमिंग असेल किंवा त्याच्यानंतर लगेच 90 किलोमीटर सायकलिंग असेल आणि त्यानंतर लगेच 21 किलोमीटर रनिंग असेल, या सगळ्यामध्ये भाग घेतला. त्या टप्प्यावरती अनेक माणसं खूप चांगली भेटत गेली. मग आमचे ते मनोजदादा भाटवडेकर असतील, अहमद अली शेख असतील, तेजानंद गणपती असतील, या सगळ्या माणसांच्या कंटिन्युअस संपर्कामध्ये येत होतो.
त्यांच्याकडनं टिप्स मिळत होत्या आणि मग कसं सगळ्या गोष्टी त्या करायच्या असतात त्या कळायला लागल्या. या सगळ्यामध्ये मला माझ्या फॅमिलीने आणि ज्या ठिकाणी आता मी सर्व्हिसला आहे चिपळूणला सोहम एज्यू वर्ल्ड, या संस्थेने प्रचंड मला सकारात्मक प्रतिसाद दिला. ते मला म्हणाले की सर तुम्ही थोडासा वेळ एक्स्ट्रा तिकडे घेतला तरी चालेल, आम्ही इकडलं थोडंसं काम सांभाळतो. रोजचे 2-3 तास त्यांनी मला त्याकरता अक्षरशः फ्री दिले. मी माझी तयारी प्रॉपर करू शकलो आणि म्हणून कदाचित या सगळ्या गोष्टी त्या अगदी व्यवस्थित होऊ शकल्या. त्यामुळे रत्नागिरी ट्रायथलीट्स क्लबचा मी या प्लॅटफॉर्मवरनं मी त्यांचे आभार मानतो. माझी मिसेस देखील त्या कार्यक्रमाला माझ्यावरती गेलेली होती. ती मला कंटिन्युअस बुस्टिंग करत होती की तू हे करू शकतोस, इझिली करू शकतोस. त्यामुळे तिचे देखील आणि माझ्या फॅमिलीचे देखील खूप आभार. कुवारबाव पंचक्रोशीच्या ब्राह्मण सभेचा देखील मी इथे खूप आभार मानतो की त्यांनी या माझ्या केलेल्या छोट्याशा कार्याचा त्यांनी सत्कार केला. जर सगळ्या गोष्टी अशाच खूप चांगल्या असतील तर पुढल्याच रविवारी गोव्यामध्ये 10 किलोमीटरची ओपन वॉटर स्विमिंग आहे. समुद्रामध्ये 10 किलोमीटर पोहायचं आहे. त्या कॉम्पिटिशन करता मी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद तर कायमच असतात. त्यामुळे ही कॉम्पिटिशन ही नक्की पार करणं तुम्हाला विश्वास देतो. थांबतो. धन्यवाद.